नमस्कार मंडळी, कसं काय? आज आपण बघणार आहोत MPSC प्रिलिम्स 2026च्या गट क ग्रुप सी साठी विज्ञानाचा एक कडक सेशन. आपलं टार्गेट एकदम फिक्स आहे. नुसता फापटपसारा नको, पुढच्या 20 मिनिटांसाठी प्रश्न उडवायचेत. वेळ कमी आहे, त्यामुळे पटपट बघूया. प्रश्न 5वा बघा. संमिश्रांवर अलॉयज आलाय. कांस्य म्हणजे ब्रॉन्झ. ब्रॉन्झमध्ये मुख्यत्वे कोणते दोन धातू असतात? उत्तर सोपं आहे. तांबे, कॉपर आणि कथील, टीन. आता हे संमिश्र बनवतात कशाला? तर धातूंचा कठीणपणा आणि इतर गुणधर्म वाढवण्यासाठी. आणि तुम्हाला माहिती आहे का, ब्रॉन्झ हे माणसाने बनवलेलं सर्वात जुन्या संमिश्रांपैकी एक आहे. इथे मी एक मस्त टेबल दिलंय. त्यात ब्रॉन्झ, पितळ, ब्रास, क्युप्रॉनिकल आणि स्टेनलेस स्टील या सगळ्यांचं कंपोजिशन आणि उपयोग दिलेत. याचा एक स्क्रीनशॉट काढूनच ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाची आपली पुणेरी ट्रिक. ब्रॉन्झसाठी लक्षात ठेवा काती, कॉपर आणि टिन. आणि पितळेसाठी आपली ठरलेली ट्रिक मायनस पिताजी. पितळ इक्वल्स तांबे प्लस जस्त झिंक. हे सगळं तुम्हाला 8वीच्या विज्ञानाच्या पुस्तकात आरामात सापडेल. त्यामुळे स्टेट बोर्डाची पुस्तकं आधी पक्की करा बरं का. आता प्रश्न 6वा. खालीलपैकी कोणत्या रेणूचा म्हणजे मॉलिक्यूलचा डायपोल मोमेंट सर्वात जास्त आहे? याचं उत्तर आहे क्लोरोफॉर्म. आता बघा, डायपोल मोमेंट कशावर अवलंबून असतो? रेणूची भूमिती आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीवर. मिथेन किंवा कार्बन टेट्राक्लोराईड सारखे जे सिमेट्रिकल रेणू असतात ना, त्यांचा डायपोल मोमेंट थेट 0 असतो. तिथे उगाच डोकं लावायचं नाही. इथे आणखी एक टेबल जोडलंय, ज्यामध्ये वेगवेगळ्या रेणूंची भूमिती, डायपोल मोमेंट आणि पोलॅरिटी दिली आहे. एकदा रिव्हिजनसाठी नजरेखालून घाला. परीक्षेत सगळं पाठ करत बसायचं नसतं. तिथे एलिमिनेशन लॉजिक वापरायचं. सिमेट्रिकल रेणू दिसला की त्याचा डायपोल मोमेंट 0 करून टाका. उरलेल्या पर्यायांमध्ये आयोडीनपेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, म्हणून साहजिकच क्लोरोफॉर्म हेच बरोबर उत्तर आहे. एकदम सिंपल. प्रश्न 7वा बघा. जोड्या लावा माईस प्राणी आणि त्यांचे गण, ऑर्डर्स. बघा, भारतीय गांडूळ अर्थवर्म येतं ओपिस्टोपोरामध्ये, जळू लीच येतं ग्नाथोपदेलिडामध्ये, मधमाशी हनीबी हायमेनॉप्टेरा आणि ढेकूण बेडबग हेमिप्टेरा. इथे टेबलमध्ये मी संघ, फायलम, गण, ऑर्डर आणि त्यांची मुख्य वैशिष्ट्ये दिली आहेत. सहज समजतील अशी दिली आहेत, ती नक्की बघा. पण खरं सांगू, जोड्या लावामध्ये सगळंच माहीत असायची गरज नसते. फक्त मधमाशी हायमेनॉप्टेरामध्ये येते एवढं जरी पक्क माहीत असलं तरी ऑप्शन्समधून एलिमिनेशन लॉजिक लावून तुम्ही सेकंदात बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकता. हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करा जे. प्रश्न 8वा. पेट्रोमायझॉन. पेट्रोमायझॉनमध्ये रक्त गोठू न देणारा पदार्थ अँटीकोॲग्युलंट कोणत्या ग्रंथी स्रवतात? याचं उत्तर आहे लाळ ग्रंथी, सॅलिव्हरी ग्लँड्स. कसं आहे, हा पेट्रोमायझॉन जेव्हा रक्त पितो ना, तेव्हा रक्त गोठू नये म्हणून तो लाळ ग्रंथींमधून लॅम्प्रेडिन नावाचा पदार्थ सोडतो. लक्षात ठेवायला सोपं आहे. वसा आपण जेवताना जशी लाळ येते तशीच तो रक्त पिताना लाळेतून अँटीकोॲग्युलंट सोडतो. निसर्गाची कमाल आहे, नाही? चला पुढचे प्रश्न पुढच्या भागात बघूया. अभ्यासाला लागा. या व्हिडिओमध्ये आपण लाळ ग्रंथी आणि त्यांच्या कार्याबद्दलचे सामान्य तर्क आणि इयत्ता 10वीच्या विज्ञानातील सायक्लोस्टोमाटा वर्गाचा संदर्भ पाहूया. प्रश्न 9. कांगारू हा प्राणी कोणत्या वर्गात समाविष्ट आहे? पर्यायांत सरीसृप, सस्तन, उभयचर आणि पक्षी असे पर्याय दिले आहेत. योग्य उत्तर सस्तन म्हणजे मॅमेलिया आहे. कांगारू सस्तन वर्गातील मार्सियुपियल उपवर्गात मोडतात, जे त्यांच्या पोटावरील पिशवीत पिलांची वाढ पूर्ण करतात. या तक्त्यामध्ये विविध प्राणीवर्गांची तुलना केली आहे, जसे की त्यांचे रक्ताचे तापमान, प्रजनन पद्धत आणि उदाहरणे. लक्षात ठेवा, कांगारू अंडी घालत नाही तर पिलांना जन्म देतो, त्यामुळे तो सस्तन प्राणी आहे. हे इयत्ता 10वीच्या विज्ञान पुस्तकातील प्राण्यांचे वर्गीकरण प्रकरणात दिले आहे. प्रश्न 10. जैविक खते जमिनीसाठी काय कार्य करतात? पर्यायांमध्ये मातीतील विविध बदल आणि सुपीकतेशी संबंधित मुद्दे दिले आहेत. योग्य उत्तर आहे की जैविक खते मातीतील पोषण तत्वांचे समृद्धीकरण करतात. ती सूक्ष्मजीवांचा वापर करून तयार केलेली सुरक्षित खते असतात. रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर यांसारखे सूक्ष्मजीव वातावरणातील नायट्रोजन पिकांना पुरवतात, ज्यामुळे मातीची नैसर्गिक सुपीकता टिकून राहते. ट्रिक म्हणून जैविक खते नेहमी सकारात्मक असतात, त्यामुळे इतर नकारात्मक पर्यायांना वगळून तुम्ही अचूक उत्तर निवडू शकता. प्रश्न 11. भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो? खालील पर्यायांत काही बुरशींची नावे दिली आहेत. टिक्का रोग सर्कोस्पोरा या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानांवर गडद ठिपके पडतात आणि पाने अकाली गळतात.
वनस्पतींमधील बुरशीजन्य रोगांची ही यादी परीक्षेत वारंवार विचारली जाते. यात विल्ट, तांबेरा आणि अँथ्रॅकनोज यांसारख्या रोगांचा समावेश होतो. लक्षात ठेवा, टिका, सर्कोस्पोरा ही जोडी लक्षात ठेवणे सोपे आहे. हा विषय इयत्ता 8वी आणि 9वीच्या विज्ञान पुस्तकात आहे. प्रश्न 12. ब्रायोफाइट्सबद्दल चुकीचे विधान कोणते? येथे विविध पर्यायांतून ब्रायोफाइट्सची वैशिष्ट्ये ओळखायची आहेत. रायझोपस ब्रायोफाइट नाही, ती एक बुरशी आहे. ब्रायोफाइट्सना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात आणि त्यांना खरी मुळे नसून मुलाभ म्हणजे रायझॉइड्स असतात. रायझोपस आणि रायझॉइड्स यात अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही.